मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरातील नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली मासिक सभा आज पार पडली. मात्र सुरुवातीलाच ही बैठक वादाच्या भोवऱ्यात सापडली. सभेला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने संपूर्ण बैठक बंद दाराआड झाली. त्यामुळे सभेत नेमकी कोणती चर्चा झाली, कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले आणि नागरिकांच्या कोणत्या समस्या मांडल्या गेल्या याबाबत गूढ कायम राहिले आहे. सर्वसाधारणपणे नगरपालिकेच्या मासिक सभेत शहर विकास, पायाभूत सुविधा, वार्डनिहाय समस्या यावर सविस्तर चर्चा होते आणि अधिकाऱ्यांकडून त्यावर उत्तरं दिली जातात. मात्र जामनेर पालिकेच्या पहिल्याच सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी घालण्यात आल्याने पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नगरपालिकेचे CEO नितीन बागुल, नगराध्यक्ष साधना महाजन आणि उपनगराध्यक्ष प्रशांत भोंडे यांनी पत्रकारांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. पारदर्शक कारभाराचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी पहिल्याच बैठकीत माध्यमांना दूर ठेवल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शरद पवार गटाच्या विरोधकांनीही या प्रकरणावर मौन बाळगल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडींमुळे जामनेर पालिकेतील कारभार किती खुला आणि पारदर्शक राहणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आज नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात झाली आणि सर्व विषय मंजूर झाले आणि शहराच्या विकासासाठी जे होते आवश्यक गोष्टी त्या आपण मंजूर केलेल्या. नेमके 22-23 विषय होते आणि सर्व विषय मंजूर झाले. महत्वाचे विषय होते याच्यामध्ये आपण शहरामध्ये जिथं डिग्रीची आवश्यकता आहे, लाईट तसेच स्पीड आवश्यक होते, अशा सर्व आवश्यक गोष्टींचा आपण सर्वसाधारण सभेमध्ये माननीय नगराध्यक्षांनी आणि सर्व सन्मान्य सभापती आणि नगरसेवकांनी मंजूर दिली. सीसीटीव्हीचा महत्वाचा विषय, सीसीटीव्हीचाही विषय आम्ही मंजूर केलेला आहे.